नमस्कार. मी डॉक्टर कृष्णा शेषराव जगदंबे, इंटरव्हेन्शनल पेन फिजिशियन. आज आपण कंबरदुखी या विषयावर बोलणार आहोत. भारतात साधारणतः 70 ते 80% लोकांना कंबरदुखीचा त्रास असतो. कंबरदुखीमध्ये बऱ्याच वेळेला मेकॅनिकल बॅकएक असतो. मेकॅनिकल बॅकएक म्हणजे हा होण्याचं कारण म्हणजे लोकांचं बसणं, उठणं, काम करण्याची पद्धत, वाकून काम करणे अशा प्रकारच्या कारणांमुळे मेकॅनिकल बॅकएक होतो. दुसरा पदार्थ म्हणजे कमरेतील हे कमरेचे मणके आहे. यामध्ये हा मणका आणि ही मणक्यातील गादी आणि ही जे मज्जातंतू, मेंदूत येणारा मज्जातंतू आणि त्याचे ह्या ब्रँचेस म्हणजे उजव्या पायामध्ये इकडची नस जाईल, डाव्या पायामध्ये ही नस जाईल. तर जनरली काय होतं की मणक्यातील गादी सरकून नसावर दाब पडतो, जेणेकरून आता इथं जर बघितलं आपण तर ही गादी मागे सरकून या नसेवर दाब पडतो. यामुळे या नसावर सूज येऊन कमरेत पण त्रास होतो आणि खाली पायामध्ये पण त्रास होतो. अशा वेळेला म्हणतात प्रोलॅप्स इंटरव्हर्टिब्रल डिस्क, म्हणजे ही डिस्क प्रोलॅप्स झाल्यामुळे कंबरदुखी होणे. दुसरा असतो की ह्या दोन मणक्यामध्ये जो सांधा आहे या सांध्याला फॅसेट जॉईंट म्हणतो आपण. या सांध्यामध्ये जर सूज आली तरी पण फॅसेट आर्थ्रोपॅथी होते, म्हणजे या सांध्याचा संधिवात होतो आणि कंबर दुखायला लागते. काही वेळेस वयस्कर माणसांमध्ये किंवा यंग माणसामध्ये पण पडल्यामुळं, ट्रॉमामुळं हे मणके फ्रॅक्चर होतात. कोलॅप्स वर्टिब्रा म्हणतो आपण त्याला. ह्यामुळे पण कंबरदुखीचा त्रास होतो. या अशा प्रकारच्या त्रासावर नवजीवन पेन अँड वेट मॅनेजमेंट सेंटरमध्ये आम्ही विना ऑपरेशन या त्रासाचा इलाज करतो, जेणेकरून रुग्णांना ऑपरेशनची गरज पडत नाही. त्यामध्ये जर अशी जर नस दबली असेल तर त्याच्यामध्ये आम्ही इंजेक्शन देऊन या नसावरची सूज कमी करण्यात येतं आणि नसावरची सूज कमी झाल्यामुळं कमरेचा त्रास आणि पायात येणारा त्रास हा कमी होतो. तसेच गादी जर सरकली असेल, ॲक्यूट इंटरव्हर्टिब्रल डिस्क प्रोलॅप्स असेल, तर या गादीमध्ये पण आपण ओझोनचं इंजेक्शन देऊन किंवा लेझर इंजेक्शन देऊन या गादीला पूर्ववत तिच्या जागेवर नेऊन ठेवण्यासाठी मदत करतो आणि त्यामुळं नसेवरचा दाब हा मोकळा होऊन नसेवरची सूज कमी होऊन हा त्रास पण कमी केला जातो. दुसरा प्रकार आहे फॅसेट जॉईंट आर्थ्रोपॅथी, हे सांध्यावरची सूज. यामध्ये पण आपण इंजेक्शन देऊन या सांध्यावरची सूज कमी करून हा त्रास कमी करता येतो. तसेच जो मेकॅनिकल बॅकएक आहे त्याला आपण मेडिसिन देऊन, काही व्यायाम सांगून तो मेकॅनिकल त्रास आपण कमी करू शकतो. पेशंटच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा जो वागणं, बसणं, उठणं आहे याच्यामध्ये जर थोडाफार बदल केला, आपण लाईफस्टाईल चेंजेस जर केले तर मेकॅनिकल बॅकएकचा त्रास हा कमी होऊ शकतो. तर ज्या रुग्णांना कमरेचा त्रास आहे त्यांनी आवर्जून नवजीवन पेन अँड वेट मॅनेजमेंट सेंटर, भगवती डायग्नोस्टिकच्या वर, दुसरा मजला, डॉक्टर लेन, नांदेड, 8862011178 या ठिकाणी येऊन एकदा लाभ घ्यावा. धन्यवाद.